आणि जे बंटी पाटलांनी सांगितलं, आता आमची 2 दिवसांनी ईद आहे, रमजान ईद. त्या रमजान ईदला सगळं दूध बंटी पाटील आम्ही गोकुळमधून खरेदी करतो. मी स्वतः 30 म्हशी घेतलेल्या आहेत. रोज 400 लिटर दूध मी घालतोय या संघाला. आणि म्हणून स्वतः मी रोज माहिती घेतोय. एखादं जनावर जरी आजार भस पडली तरी मी लगेच डॉक्टरला पाठवतोय. म्हणजे एवढ्या व्यापातून रोज मी बँकेचं काम करतो, मी गोट्याचं काम करतो, जनावराचं काम करतो आणि व्हिडिओद्वारे मी त्या म्हशी बघत असतो त्यांची तब्येत, कारण मला जायला वेळ मिळत नाही. आणि म्हणून या गोकुळमध्ये आल्यापासून आम्हाला शेतकऱ्यांचा सातत्याने ध्यास लागलेला आहे. या दूध उत्पादकांना, विशेषतः यातल्या ज्या महिला आहेत, सकाळपासून त्या सकाळी लवकर उठतात, त्या शेण घाण काढतात, जनावरांची ती चाऱ्या वैरण्याची सोय करतात, धारा काढतात. आणि ज्यावेळी सुरेकर साहेबांचे पैसे मात्र आमचा गबरू आणतोय, त्या महिलांच्या हातात काही मिळत नाही. म्हणून मागे एक योजना निघाली होती की म्हशीचं बिल आणि गाईच्या दुधाचं बिल महिलेच्या नावावर द्यायचं. परंतु त्याचं काय झालं अजून मला कळालं नाही. परंतु सुरेकर साहेबांचं स्वप्न होतं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.